नमस्कार मित्रांनो, श्रीमंत व्हा सुखी व्हा. मित्रांनो, कधी तुमच्या आयुष्यात असा तुम्ही अनुभव घेतलाय का की मे बी कुठल्याही एका मुलीचं नाव घ्या, तुम्हाला लग्न करायचंय, एक आनंदी असं नाव घ्या. श्रीमंत आणि सुखी व्हा मध्ये आनंदी पण आहे म्हणून म्हटलं. सो आनंदीशी तुमचं लग्न झालंय, पण तुमचं आनंदीशी लग्नच झालं नाही. असे काही तुमच्या आयुष्यामध्ये सिच्युएशन निर्माण झाली का की तुम्ही केलंय परंतु केलं नाही? बरोबर आहे. तुम्ही एखाद्याच्या घरी गेलाय पण तुम्ही गेलाच नाहीत. एखादं काम तुम्ही केलंय पण तुम्ही केलंच नाही. तुम्ही म्हणाल, अरेच्या असलं काय बोलताय? पण माइंडच्या राज्यामध्ये ही गोष्ट होऊ शकते. आणि त्यासाठीच आजचं सेशन. म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय, प्रॉमिस केलंय की मनी अँड लाईफ फ्रीडम कोचिंग ह्या प्रोग्राम मध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी, ज्या वेगवेगळ्या गमती जमती होतात, त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याचीच ही गोष्ट मी आज तुमच्याशी बोलतोय. सो गमती जमतीमध्ये झालं काय, एका व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येत होते. कशा बाबतीत प्रॉब्लेम येत होते? पैशा बाबतीत प्रॉब्लेम येत होते. आणि आमचं बोलणं झालं तर त्याचा म्हणजे आपला काय मनी अँड लाईफ फ्रीडम कोचिंग प्रोग्राम हा जो आहे, ह्याच्यामध्ये आपण काही जर खूप इंटिमेट किंवा खूपच काही प्रायव्हेट गोष्टी असतील की ज्या सगळ्यांबरोबर नाही शेअर करतायत, सगळ्यांच्या समोर नाही शेअर करतायत, त्या सिच्युएशन मध्ये तुमचा जो मनी अँड लाईफ फ्रीडम कोच आहे, म्हणजे जो तुमचा प्रोग्राम घेतोय मनी अँड लाईफ फ्रीडम कोचिंगचा, त्याचा ऍक्सेस तुम्हाला असतो. सो तुम्ही फोन करू शकता त्याला. या व्यक्तीने मला फोन केला, म्हटलं सर माझ्या पैशाचे खूप प्रॉब्लेम चालले आहेत, माझ्यावर कर्ज झालंय, माझ्यावर क्रेडिट कार्डचं कर्ज झालंय. म्हटलं ठीक आहे, आता त्याच्यावर पर्याय काय असतील, तर आमचं त्याच्या पर्यायावर बोलणं झालं. आणि मग नंतर तिने एक घटना सांगितली, ती जबरदस्त घटना होती. आणि त्या घटनेनंतर, ते घटना मी तुम्हाला नाही सांगू शकत ऑब्विसली, पण त्या घटनेनंतर त्यांनी जो त्याचा अर्थ काढला तो हा की मी पैशाचा अपमान केलेला आहे आणि त्यामुळे पैसा माझ्यावर रुसलाय आणि पैसा माझ्याकडे येत नाहीये आणि त्यामुळे मी कर्जात आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये गर्देत, म्हणजे त्या त्या गर्तेत मी खाली 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 रुतत चाललोय आणि मला मार्ग मिळत नाहीये. मग म्हटलं आता म्हणजे माइंड आहे हे सगळं, लक्षात घ्या. तर मी म्हटलं ठीक आहे, मग तू पैशाचा जर हे केलायस, तुला कल्पना आहे की पैशाचा तू अपमान केलायस, तर मग अपमान केल्यानंतर आपण काय करतो? माफी मागतो. मग तू पैशाची माफी माग आणि पैशाची माफी मागत राहा जोपर्यंत पैसा तुला माफ करत नाही तोपर्यंत. तो म्हटला सर मी केलं ते ऑलरेडी, पण त्याचा काही इफेक्ट नाही झाला. म्हटलं काय केलं? म्हटलं कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, तिची जाऊन मी प्रार्थना केली, तिला मी नमस्कार केला, तिथे जे काही अभिषेक असतो, ओटी भरणं वगैरे ते सगळं मी केलं आणि आईला सांगितलं, आई मला माफ कर, मी तुझा अपमान केलाय. आता गंमत बघा हा. बरं म्हटलं ह्या घटनेला किती महिने झाले? 3-4 महिने झाले. मग म्हटलं इफेक्ट काय पडला? काही नाही इफेक्ट पडला. आता मी मगाशी सांगितलं तसं मुलीशी त्या लग्न झालंय पण झालंच नाही. आता महालक्ष्मीची जाऊन का प्रार्थना केली? तर ती पैशा स्वरूप आहे ना. म्हटलं ठीक आहे, मग आज तुला असं वाटतं का की महालक्ष्मीची तू माफी मागितलीस म्हणजे तू पैशाची माफी मागितलीस? सर नाही ना, मला ते पटत नाही अजून. म्हणलं इथं माइंड मध्ये ज्या गोष्टी चालल्यात त्या अंडरस्टँड करणं खूप आवश्यक आहे. तू भले म्हणतोयस लॉजिकली बरं का, आणि हे सर्वात महत्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात घेण्याची आवश्यकता असते की माइंड टोटली इलॉजिकल काम करतं. माइंडला लॉजिक नाही. तुम्ही आत्ता इथं आहात, क्षणात तुम्ही हिमालयात जाऊ शकता, क्षणात तुम्ही युएसला जाऊ शकता, क्षणात तुम्ही ऑस्ट्रेलियात जाऊ शकता. हे लॉजिकली शक्य आहे का? नाहीये, पण माइंड लेव्हलला शक्य आहे. माइंड काहीही करू शकतं, त्याला लॉजिक लावता येत नाही. त्याच्याकडे अशक्य शक्य अशा कुठल्याही गोष्टी अस्तित्वात नाहीत. त्याला टाइम बाउंड नाहीये, त्याला प्लेसचं बंधन नाहीये, कुठलंच कसलंच बंधन नाहीये. माइंड आज तुमच्या शरीरामध्ये असू शकतं, तुमच्या माइंड पासून 1 किलोमीटर लांब, तुमच्या शरीरापासून 1 किलोमीटर हजारो 10,000 किलोमीटर लांब असू शकतं. ते समुद्राच्या तळाशी जाऊ शकतं, पूर्ण डोंगराच्या टॉपला जाऊ शकतं, स्वर्गात जाऊन येऊ शकतं, कुठेही जाऊ शकतं, पण लॉजिकली नाही, इलॉजिकली. मग मी त्याला विचारलं, ठीक आहे, आता तुझ्या मनाला विचारून बघ की पैसा आणि महालक्ष्मी एकच आहे का? मग त्याने विचारलं, म्हणणार नाही सर, ते पैसा आणि महालक्ष्मी वेगळी आहे. महालक्ष्मी देवता आहे, आई आहे, म्हणजे एक शक्तिपीठामधलं एक शक्तिपीठ आहे, कुलस्वामिनी आहे, ती मला सांभाळेल, सगळं आहे. पण तो डायरेक्ट पैसा आहे का? कदाचित नाही. ते ऐश्वर्य आहे. ती ऐश्वर्याची देवता आहे, ती पैशाची देवता आहे. पैशाची देवता आहे, पण पैसा आहे का? नाहीये.
मग तुला माफी कोणाची मागायला पाहिजे? तुला पैशाची माफी मागायला पाहिजे. आणि मग त्याला काही टेक्निक एक मी शिकवलं आणि त्याला रोज पैशाची माफी मागायला सांगितली. आणि मित्रांनो, दीड महिन्यामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये आश्चर्यकारक घटना घडली की ज्या घटनेमुळं त्याचं आयुष्य अंतर्बाह्य बदललं. त्याला जी भीती वाटत होती, माझ्याकडे कर्ज असेल, कर्ज फिटत नाहीये, प्रॉब्लेम येत आहेत, असं आहे तसं आहे, त्याच्याकडे सोल्युशन होतं. त्याला ऑर्डर चांगल्या मिळायला लागल्या. बिझनेसमध्ये होतं, फर्निचर बिझनेसमधल्या चांगल्या ऑर्डर मिळायला लागल्या, ज्या आधी अगदी एंडला जाऊन कट होत होत्या. तुमच्या आयुष्यात पण असं होतं का की एखादी गोष्ट तुम्ही करायचं ठरवता, अगदी शेवटपर्यंत ती गोष्ट जाते आणि शेवटी कट, काहीतरी होतं, माशी शिंकते, त्यावेळेस माशी शिंकते तिथे येऊन आणि ते काम होत नाही. म्हणजेच तुमच्या माइंडमध्ये अशा काहीतरी गोष्टी आहेत की ज्या गोष्टी तुम्हाला ती पूर्ण गोष्ट फुलफिल करायला अलाउ करत नाहीये. आणि त्यासाठी मनी अँड लाईफ फ्रीडम कोचिंग प्रोग्राम मध्ये माइंड प्रोग्रामिंग केलं जातं. आणि 1.5 महिन्यामध्ये त्या व्यक्तीची सगळी परिस्थिती टर्न अराउंड झाली. हे का? तर थॉट प्रोसेस, मनामध्ये वेगळ्याच काहीतरी गोष्टी आहेत आणि तुम्ही करताय वेगळीच. सो जखम झाली पायाला आणि औषध लावताय डोक्याला, कसं बरं होईल? नाही, इतकं औषध लावतोय बरंच होत नाही. अरे असं कसं शक्य आहे? चांगलं औषध आहे, चांगलं, मग डॉक्टर बदल. किती डॉक्टर माझे बदलून झाले, मला आरामच पडत नाही. अरे कसा आराम पडेल? जखम झाली पायाला, तुम्ही औषध लावताय डोक्याला, कसं काय होईल? पण हे लॉजिकली लोक करतात, कारण का त्यांना कळत नाही की माइंड कशा पद्धतीने काम करते. सो असे जर विषय तुमच्या मनामध्ये येत असतील, अशा जर गोष्टीमध्ये तुम्ही सापडला असाल, ट्रॅप तयार झाले असतील तुमच्या आयुष्यामध्ये, तर तुम्ही ह्या नंबरला फोन करा. मनी अँड लाईफ फ्रीडम कोचिंग प्रोग्राम चालू करा तुमच्या आयुष्यामध्ये, जेणेकरून हे सगळे ट्रॅप तुम्ही ब्रेक कराल आणि तुमच्या आयुष्याचा श्रीमंतीचा आणि सुखाचा मार्ग चालू कराल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांपर्यंत पोहोचू दे. मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला पैसा, मनी, श्रीमंती, ऐश्वर्य, आनंद, सुख ह्या गोष्टी ऐकायला मिळतील, तेव्हा एक नाव लक्षात ठेवा, आशिष भावे आणि मनी अँड लाईफ फ्रीडम कोचिंग प्रोग्राम. माझं आयुष्यच त्यासाठी आहे, कारण मला तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये श्रीमंत आणि सुखी करायचंय. सो धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि लाईव्हशी कनेक्टेड राहा. आज हा लाईव्हच्या ऐवजी रेकॉर्डिंग शेअर करतोय, कारण का काहीतरी बँडविड्थला प्रॉब्लेम होती, मी डायरेक्ट लाईव्ह नाही करू शकलो. सो हा शेअर करतोय तुमच्यासाठी. आणि ह्याच्यावर जर काही तुमचे कॉमेंट्स असतील तर कॉमेंट्स निश्चित करा, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आणि ज्यांना ज्यांना आयुष्याचा जादुई आणि आश्चर्यकारक प्रवास चालू करायचा आहे, त्यांनी ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. हा नंबर तुमच्यापर्यंत पोहोचतोय. ठीक आहे, धन्यवाद. आणि आयुष्याचा एक मंत्र नेहमी लक्षात ठेवा. काय तो मंत्र आपला? श्रीमंत व्हा, सुखी व्हा. धन्यवाद.